नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा। आज आपण आपल्या SP विषयामधील प्रकरण 7 सभासदांशी पत्रव्यवहार शिकवणार आहात। तर या सभासदांशी पत्रव्यवहार शिकत असताना आपल्याला काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील। या गोष्टी समजल्याच्या नंतर आपल्याला पत्रव्यवहार हा प्रकरण काय होईल आपल्याला समजण्यास मदत होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, एक कंपनी आहे, तर प्रत्येक कंपनीमध्ये संचालक असतात, बरोबर आहे ना। संचालक म्हणजेच काय, ते या कंपनीचे कोण असतात, ते मालक असतात। तर या संचालकाच्या हाताखाली काही व्यक्ती हे कामाला असतात, त्यांचं नाव समजूत, उदाहरणार्थ चिटणीस। हे संचालकांनी या व्यक्तींना आपल्यापाशी काय केलेलं असतं, ठेवलेलं असते। संचालकाचे सर्व कामे चिटणीस काय करत असतात, पार पाडत असतात। कोणते कोणते काम पार पाडत असतात, समजा संचालकाच्या वतीने पत्र लिहिण्याचं काम करतात किंवा संचालकाचे कोणते हिशोब तपासण्याचं काम करतात। असे चिटणीस अनेक काम करू शकतो। चिटणीसालाच आपण सचिव पण म्हणू शकता, ठीक आहे ना। तर लक्षात ठेवा, प्रत्येक कंपनीमध्ये संचालक म्हणजे त्या कंपनीचे मालक असतात आणि यांच्या वतीनं चिटणीस हे काय करत असतात, अनेक कामं पार पाडत असतात। आता हे लक्षात ठेवा, पहिला व्यक्ती आहे भागधारक, दुसरा व्यक्ती आहे कर्जरोखेधारक आणि तिसरा व्यक्ती आहे ठेवीदार। आता भागधारक कोणाला म्हणतात, कर्जरोखेधारक कोणाला म्हणतात आणि ठेवीदार कोणाला म्हणतात। तर आपल्या कंपनीमध्ये भाग असतात, आपल्या कंपनीमध्ये कर्जरोखे असतात। आता जो व्यक्ती कंपनीचे भाग घेतो, भाग खरेदी करतो, तो कंपनीचा कोण बनतो, भागधारक बनतो। जो व्यक्ती कंपनीचे काय घेतो, कर्जरोखे घेतो, तो कंपनीचा कोण बनतो, कर्जरोखेधारक बनतो। आणि जो व्यक्ती आपल्या कंपनीला काही ना काही पैसे नेऊन तिथे ठेवतो आपल्या कंपनीमध्ये, तो आपल्या कंपनीचा कोण बनतो, ठेवीदार बनतो, ठीक आहे ना। तर लक्षात ठेवा, भागधारक कोणाला म्हणतात, तर जे कंपनीचे भाग घेतात त्यांना भागधारक म्हणा। जे व्यक्ती कंपनीचे कर्जरोखे घेतात त्यांना कर्जरोखेधारक म्हणा। आणि ठेवीदार कोणाला म्हणतात, तर जे लोक कंपनीमध्ये नेऊन पैसे ठेवतात त्याला ठेवीदार असे म्हणतात, ओके। तर भागधारक, कर्जरोखेधारक आणि ठेवीदार। भागधारक म्हणजे काय घेतात, भाग घेतात। कर्जरोखेधारक म्हणजे काय, कर्जरोखे घेतात। आणि ठेवीदार म्हणजे काय करतात, ठेवी नेऊन ठेवतात, ओके। आता हे 3 जण समजल्याच्या नंतर आपल्याला भागधारकासोबत पत्रव्यवहार करायचा आहे, त्यानंतर कर्जरोखेधारकासोबत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ठेवीदारासोबत। तर हे प्रकरण आपलं 6वं आहे, हे प्रकरण 7वं असेल आणि हे प्रकरण 8वं असेल। तर चिटणीस हा सगळ्यात महत्त्वाचं पत्र पाठवण्याचं काम असतो संचालकाचं। पण संचालक हे असे छोटे मोठे काम करण्याऐवजी संचालकाच्या वतीने चिटणीस काय करत असतो, हे कामं पार पाडत असतो। मग आता चिटणीस हा पहिलं भागधारकासोबत पत्रव्यवहार करेल, त्याला सभासद म्हणतात। दुसरं कर्जरोखेधारकासोबत करेल आणि तिसरं ठेवीदारासोबत करेल। तर आपल्याला सभासदासोबत कोणते पत्रव्यवहार करतो ते या ठिकाणी काय करायचं, पाहायचं आहे। सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची काळजी काय करायचं आहे, चालू करायचं आहे। मी आता सांगितलं, चिटणीस काय करत असतो, पत्र लिहित असतो। आता हे चिटणीस पत्र लिहिणार आहे, पण तो लिहित असताना काय काळजी घेतो, या ठिकाणी आपल्याला काळजी शिकायची आहे। तर चिटणीसाने पत्र लिहित असताना काही मुद्दे पाळले पाहिजे। पहिले त्यांना अचूक माहिती लिहिली पाहिजे। चूक म्हणजे चुकीची, अचूक म्हणजे बरोबर। तर चिटणीसाने पत्र लिहित असताना चुकीची माहिती न लिहिता तर माहिती कशी लिहिली पाहिजे, बरोबर लिहिली पाहिजे। त्यामध्ये कोणत्याही चुका करता कामा नये। समजा त्यांना पत्र लिहित असेल तर त्या पत्रामध्ये कोणतीही त्यांना काय करता कामा नये, चूक करता कामा नये। कोणा, चिटणीसाने काय लिहिताना, पत्र लिहित असताना। म्हणून पहिला मुद्दा आहे अचूक माहिती। जर समजा चिटणीस हा आपला उदाहरणार्थ जो सभासद आहे, त्या सभासद जर समजा एखादा पुरुष असेल तर त्या पुरुषाच्या नावासमोर काय शब्द लावला पाहिजे, श्री शब्द लावला पाहिजे। त्याच्यासमोर श्रीमती किंवा सौभाग्यवती असं नाव लावता कामा नये। अशा चुका त्यानं काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे। तर चिटणीसाने पत्र लिहित असताना पहिलं काम काय करायचं, अचूक माहिती लिहायची। 2 नंबरचा मुद्दा आहे अगौती भाषा। अगौती भाषा म्हणजे काय, तर जी भाषा चिटणीसाला बी येते आणि इतर सभासदांना पण येते, अशीच भाषांचा चिटणीसाने काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे। चुकीच्या भाषेचा वापर करता कामा नये। समजा चिटणीसाला एखादी फ्रेंचमधली भाषा येते, परंतु भागधारकाला किंवा सभासदाला ती जर भाषा येत नसेल तर चिटणीसाने अशा भाषेचा वापर करता कामा नये। तर जी भाषा दोघा जणाला येऊ शकते अशाच भाषेचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे। त्यानंतर चिटणीसाने उत्तर कसं दिलं पाहिजे, त्वरित दिलं पाहिजे। सभासदांना पत्रव्यवहार करत असताना, चिटणीसाने पत्रव्यवहार करत असताना उत्तर कसं दिलं पाहिजे, ताबडतोब दिलं पाहिजे, वेळ लावता कामा नये। त्यानंतर 4था मुद्दा आहे गोपनीयता। गोपनीयता म्हणजे माहिती कशी ठेवली पाहिजे, गुपित। चिटणीसाने एखादा माहिती सभासदाकडून जर मिळाली तर ती माहिती इतर गावाला सगळ्या सांगत बसू नये, तर ती माहिती कशी ठेवली पाहिजे,
गुपित ठेवली पाहिजे, म्हणजे ती गुप्त ठेवली पाहिजे. तर पहिल्या मुद्द्यामध्ये आहे त्यांना माहिती चूक न लिहिता अचूक लिहावी, भाषा चांगली वापरावी, उत्तर कसं द्यावं, फास्ट द्यावं, त्वरित द्यावं, आणि चौथा मुद्दा आहे माहिती देखील कशी ठेवावी, गुपित ठेवावी. तर हे 4 मुद्दे चिटणीसाने केले पाहिजे. थांबलं काय? तर हे 4 मुद्दे चिटणीसाने केले पाहिजे. 4 नंतरच्या नंतर 5वा मुद्दा आहे नम्रता, त्याला सौजन्य पण असं म्हणू शकता. तर चिटणीसाने पत्र लिहित असताना त्या पत्रामध्ये सभासदांशी त्यांना कसं वागलं पाहिजे, नम्रतेनं वागलं पाहिजे. त्यामध्ये कोणतेही वाईट शब्द असता कामा नये. समजा जे काही पत्रामध्ये शब्द आहेत त्यामध्ये प्रिय, महोदय अशा शब्दाचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. त्या शब्दावरून त्याची काय पाहायला मिळते, नम्रता पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं गोष्ट आहे कायदेशीर बाबी. चिटणीसाने पत्र लिहित असताना कायदेशीर बाबी म्हणजे कायद्याचं पण पालन केलं पाहिजे, कायद्याचं उल्लंघन करता कामा नये. तर अशा पद्धतीने एक 6 मुद्दे चिटणीसाने काय करायचे, काळजी घ्यायची आहे. 7वा मुद्दा आहे पत्र लिहित असताना त्यांनी कसं लिहिलं पाहिजे, काळजीपूर्वक लिहिलं पाहिजे. पत्र लिहिलं त्याच्या चुका करता कामा नये. असं पूर्ण पत्रामध्ये जर चुकाच होत असतील तर त्या चुकाला आपण काळजीपूर्वक पत्र असं म्हणू शकत नाही. म्हणून चिटणीसाने पत्र लिहित असताना पत्र हे कसं लिहावं, काळजीपूर्वक. आणि शेवटचा मुद्दा आहे कंपनीची काय जपली पाहिजे, त्यांना प्रतिमा बी जपली पाहिजे. आपली कंपनी कशी आहे, नामांकित कंपनी आहे, तर आपल्या नामांकित कंपनीचं नाव खराब होता कामा नये, हे देखील काळजी चिटणीसाने घेतली पाहिजे. तर असे फास्टमध्ये मुद्दे सांगितलेले आहेत. तुम्हाला 5 मार्काला जर आले तर 5 कोणते याच्यातले मुद्दे घेऊ शकता आणि 5 मुद्दे लिहू शकता. सोपे सोपे आहेत. पहिलं चिटणीसानं चूक करू नये किंवा चुकीची माहिती लिहू नये. दुसरं भाषा कशी वापरावी, ओघवती म्हणजे सगळ्यांना येणारी भाषा. पुन्हा उत्तर कसं पाठवावं, त्वरित. माहिती कशी ठेवावी, गोपनीय, गुपित ठेवावी. पुन्हा नम्रतेनं त्यानं काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे सर्वांसोबत. कायदेशीर बाबी म्हणजे कायद्याचं देखील काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. काळजीपूर्वक पत्र लेखन म्हणजे पत्रामध्ये चुका करू नये. आणि शेवटचं आहे कंपनीची काय जपली पाहिजे, प्रतिमा देखील जपली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्याचे काय होते, 8 काळजीचे मुद्दे होते. हो बघा मित्रांनो, ही आहे कंपनी. या कंपनीचा हा कोण आहे, संचालक म्हणजे मालक. आता समजा उदाहरणार्थ हे जे भागधारक आहे, भागधारकाला दुसरं नाव काय, सभासद आहे. ह्या व्यक्तीला आपल्या ह्या कंपनीचे काय करायचे, भाग खरेदी करायचे. ठीक आहे ना. ह्या सभासदाला असो की या भागधारकाला असो, ह्या कंपनीचे काय खरेदी करायचे, भाग खरेदी करायचे. भाग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. यांच्यापाशी बरेचसे काय असतात, बॉन्ड असतात, बॉन्ड टाईप. तर ते काय करू शकतात, यांना विकू शकतात. हे भागधारक म्हणजे काय, तर हे समजूत उदाहरणार्थ अर्जदार लोक, जनता आपली. ही जनता काय करते, ह्या कंपनीला अर्ज करते, बरोबर आहे ना. अर्ज कशासाठी अर्ज करते, की कंपनीला म्हणते तुमच्या आम्हाला काय द्या, भाग द्या. हे लक्षात ठेवा. ही जनताच आहे. जनतेतले काही लोक या कंपनीचे भाग घेणार आहेत. तर ही जनता काय करते, या कंपनीला अर्ज करते की आम्हाला तुमचे काय द्या, भाग द्या. त्यावेळेस हे कंपनी किंवा कंपनीचे संचालक यांना काय करते, भागांचं वाटप करते. आणि ज्यावेळेस त्यांना भागाचं वाटप केलं जातं तेव्हा ते काय बनतात, भागधारक बनतात किंवा सभासद बनतात. जोपर्यंत यांना भागाचं वाटप केलं जात नाही तोपर्यंत ते अर्जदारच आहेत. ठीक आहे ना. पण ज्यावेळेस त्यांना कंपनी काय देते, भागांचं वाटप करते, भाग वाटप करते, त्यावेळेस मात्र ते कोण बनतात, कंपनीचे भागधारक किंवा सभासद बनतात. म्हणजे जेव्हा कंपनीचे ते भाग घेतात तेव्हाच ते कंपनीचे भागधारक बनतात. ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्या व्यक्तींनी कंपनीला काय केला होता, अर्ज केला होता की आम्हाला काय द्या, भाग द्या. कंपनीने यांना काय दिले, भाग दिले. भाग दिले म्हणजे हे कोण झाले, कंपनीचे भागधारक झाले, म्हणजे मालक झाले. मग आता समजा हे भागधारक झाले, यांना भागाचं कंपनीनं काय केलं, वाटप केलं. भागाचं वाटप केल्याच्या नंतर कंपनी पुन्हा अजून काय करत असते, यांना भाग प्रमाणपत्र देते. काय देत असते, भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्रालाच भाग दाखलाही म्हणू शकता. लक्षात ठेवा, भाग प्रमाणपत्र कधी देतात, भाग वाटप केल्याच्या नंतर दिले जाते, अगोदर दिले जात नाही. आणि कोण देते, कंपनी. कोणाला देते, भागधारकाला. लक्षात ठेवा, भागधारक म्हणजे काय, कंपनीचे भाग घेणारे व्यक्ती म्हणजेच भागधारक होय. यांनी कंपनीला आधी काय केला होता, अर्ज केला होता. कशाबद्दल केला होता, की तुम्ही आम्हाला तुमच्या कंपनीचे काय द्या, भाग द्या. तर कंपनीने यांना काय दिले, भाग वाटप केले म्हणजे भाग दिले. भाग दिल्याच्या नंतर हे कोण बनलेत, कंपनीचे भागधारक किंवा सभासद झालेले आहेत. कंपनी यांना काय केलं, भाग वाटप केलं. मग भाग वाटप केल्याच्या नंतर काही दिवसानं कंपनीला काय वाटप करते, भाग प्रमाणपत्र देते. ठीक आहे ना. मग आज आपल्याला पहिलं पत्र जे शिकायचं ते भाग प्रमाणपत्राचं वाटप हे शिकायचं.
कंपनी भाग प्रमाणपत्र कधी देते? अगोदर भाग वाटप करते, मगच प्रमाणपत्र देते. भाग वाटप करण्यासाठी हे लोक आधी कंपनीला एक अर्ज करतात की आम्हाला तुम्ही भाग द्या. यांनी अर्ज केल्यावर कंपनी यांना भाग देते. भाग दिल्याच्या नंतर जे भागधारक बनतात आणि हे भागधारक झाल्याच्या नंतर म्हणजे यांना भाग मिळाल्याच्या नंतर काही दिवसानं नंतर कंपनी त्यांना काय देते? भाग प्रमाणपत्र देत असते. ठीक आहे ना. मग आता याला भाग प्रमाणपत्र दिलं तर असं यांना कशाद्वारे कळविलं जातं? पत्राद्वारे कळविलं जातं. समजा एक कंपनी काय करते, या सभासदांना किंवा भागधारकाला काय करत असते? एक पत्र लिहित असते की तुम्हाला आम्ही भाग प्रमाणपत्र दिलेलं आहे किंवा पाठविलेलं आहे. तर पहिलं पत्र आहे भाग प्रमाणपत्राचे वाटप. कोणाचे वाटप? या भाग प्रमाणपत्रालाच भाग दाखला म्हणतात. हे कधी देतात? अगोदर कंपनी भाग देते, भाग देणं झाल्यावर मग काय देत असते? भाग प्रमाणपत्र देत असते. तर लक्षात ठेवा, कंपनीचा हा संचालक आहे. तर संचालक यांना या व्यक्तींना भाग पाठवले, अर्ज पाठवले किंवा पत्र पाठवलं का? नाही. यांच्या वतीनं पत्र पाठवायचं काम कोण करते? चिटणीस. म्हणून सर्वाला सर्व जे पत्र आहेत सगळे हे फक्त कोण पाठवते? चिटणीस. आता लक्षात ठेवा, चिटणीस आपल्या कोणाला पत्र पाठवणार आहे? सभासदाला. सभासदाला म्हणजेच कोणाला? भागधारकाला. कोणतं पत्र पाठवणार आहे? भाग प्रमाणपत्र वाटपाचे पत्र. म्हणजे कंपनीने यांना काय दिलेले आहेत? आधीच भाग दिलेले आहेत. भाग दिले म्हणून हे लोक कोण झालेत? भागधारक. जोपर्यंत भाग दिले नाहीत ते तोपर्यंत कोण आहेत? अर्जदार. भाग दिल्याच्या नंतर ते अर्जदार नसून मग कोण बनतात? भागधारक. मग बघा, यांनी कंपनीकडे अर्ज केला होता भाग द्या म्हणून. कंपनीने यांना भाग दिले. भाग दिल्याच्या नंतर कोण झालेले आहेत? भागधारक झालेले आहेत. आता भाग दिल्याच्या नंतर भागधारक झाले हे. आता मात्र कंपनी याला कोणतं प्रमाणपत्र देत आहे? भाग प्रमाणपत्र देत आहे. आणि ते भाग प्रमाणपत्र दिलं म्हणून असं याला काय करत आहे? एका पत्राद्वारे कळवित आहे. आणि हे पत्र कोण लिहित आहे? चिटणीस लिहित आहे. कोणाला लिहायला आहे? सभासदाला. त्यालाच म्हणायचं भागधारकाला किंवा सभासदाला. आणि हे पत्र लिहून याला सांगतो की आपल्या कंपनीने किंवा आपल्या संचालकाने तुम्हाला काय दिलेलं आहे? भाग प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे, असं तुम्हाला मी या पत्राद्वारे कळवित आहे. असं तो एका पत्राद्वारे काय करत आहे? सांगत आहे. हेच पत्र आपल्याला काय करायचं? शिकायचं आहे. समजलं असेल. भाग वाटप होण्याच्या आधी ही व्यक्ती कोण असतात? अर्जदार असतात. हे कंपनीकडे काय करतात? एक अर्ज करतात की आम्हाला काय द्या? भाग द्या. मग कंपनीचा संचालक निर्णय घेऊन यांना काय देतो? भाग देतो. भाग दिल्यावर ते कोण बनले? भागधारक बनले. आणि भागधारक जेव्हा ते बनतात तिथून नंतर कंपनी यांना काय देत असते? भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला म्हणजे लायसन देत असते. तर हे भाग प्रमाणपत्र ज्या दिवशी दिलं जातं त्याच्या अगोदर सभासद काय करत असते? याला पत्र पाठवित असते. चिटणीस याला पत्र पाठवित असते की आम्ही तुम्हाला भाग प्रमाणपत्र काय केलेलं आहे? वाटप केलेलं आहे, असं एका पत्राद्वारे कळविते. तेच पत्र आपल्याला शिकवायचं आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिलं पत्र पाहायचं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं भाग प्रमाणपत्राचे वाटप. तर भाग प्रमाणपत्राचं वाटप केव्हा केलं जातं? अगोदर भागांचं वाटप केलं जातं, नंतरच भाग प्रमाणपत्राचं काय केलं जातं? वाटप केलं जातं. मी सांगितलं तुम्हाला, समजा ही कंपनी असती तर ही कंपनी कोणाला हो? भागधारकाला. भागधारक म्हणजेच कोण? सभासद. या सभासदाला काय करत असते? पत्र पाठविण्याचं काम करत असते. फक्त कंपनीच्या वतीनं संचालक पाठविण्याऐवजी कोण पाठवित असतो? जो चिटणीस व्यक्ती आहे ना, तो पत्र पाठविण्याचं काम करतो. म्हणून लक्षात ठेवा, कोणतंही पत्र चिटणीसच पाठवतो. कोणाला पाठवतो? तो सभासदालाच पाठवतो. सभासद म्हणजे कोण? भागधारक. मग आता आपण त्याला भाग काय केलेले आहेत? दिलेले आहेत. आता भाग दिल्याच्या नंतर आपल्याला काय द्यायचं आहे? भागाचं देखील काय करायचं आहे? वाटप करायचं आहे. आपण त्याला काय दिलेले आहेत? भाग दिलेले आहेत. भाग दिल्याच्या नंतर आपल्याला त्यांना भाग प्रमाणपत्र पण काय करायचं आहे? द्यायचं आहे. प्रमाणपत्र म्हणजे काय? समजा तर भाग वाटप केल्याच्या नंतर दिलेलं हे काय असते? दस्तऐवज असते, एक प्रमाणपत्र असते. दाखला बी ह्यालाच म्हणतो आपण. ठीक आहे. चला बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं, पत्र लिहित असताना तुम्हाला पहिल्यांदा सर्वात वर एका कंपनीचं नाव लिहावं लागेल. कंपनीचं नाव कोणतंही घ्या, काही अडचण नाही. तुम्हाला जी कंपनी टाकावी वाटेल ती कंपनी टाकू शकता. समजा उदाहरणार्थ कम्फर्ट मोटर्स लिमिटेड दिलेलं आहे, बरोबर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जर ते बदलायचं असेल तर बदलू शकता. तुमच्या मनाने एखादी कंपनी घेऊ शकता. उदाहरणार्थ कर्तव्य कंपनी लिमिटेड टाका, का तुमचं एखादं नाव घेऊन कंपनी लिमिटेड टाका, का काही टाका. तुम्हाला ते टाकण्याचं काही अडचण नाही. तुमच्या मनानं नाव घेऊ शकता. पहिला मुद्दा झाला नाव टाकल्याच्यानंतर नोंदणीकृत कार्यालय टाका. म्हणजे ह्या कंपनीचं ऑफिस कुठं आहे? कार्यालय तिचं.
तर तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या हिसाबाप्रमाणे जे तुम्हाला काय घ्यायचं आहे ॲड्रेस टाकायचा तो ॲड्रेस टाकू शकता. इथं तुम्हाला MGM रोड दिलेला आहे किंवा MG रोड दिलेला आहे, तर तुम्ही तिथे VIP रोड टाकू शकता. पुणे दिलेला आहे तिथे मुंबई करू शकता. जे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तो इथं कोणताही पत्ता टाकू शकता. ठीक आहे. तर पहिलं कंपनीचं नाव टाका, दुसरं कंपनीचा पत्ता टाका. 2 गोष्टी इथं कळल्या. तिसरी गोष्ट आहे तिथं तुम्हाला CIN टाकावं लागते. काय टाकावं लागते? CIN म्हणजे आपल्या कंपनीचा इंडेक्स नंबर असतो हा. तर ह्या 3 मला गोष्टी टाकायच्या. तर CIN यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एक नंबर काय करायचा असते टाकायचं असते. आणि लक्षात ठेवा प्रत्येक पत्राला एकच हे पाठ करून ठेवायचा. हे एकच पाठ करून ठेवायचा. मग ते भागधारकाशी सभासदाशी असू का कर्जरोखेधारकाशी असू का ठेवीदाराशी असू, प्रत्येक पत्राला हर एका पत्राला हे एवढा मॅटर जे असते ते प्रत्येक सेमच असते. वरला इथून इतकं कोणतंही पत्र घ्या इतक्या गोष्टी बदलतच नाहीत. म्हणून हे तुम्ही काय करायचं पहिल्यांदा एका कंपनीचं नाव पाठ करून ठेवा. दुसरं त्याच्यानंतर एक ॲड्रेस लक्षात ठेवून द्या. आणि त्याच्यानंतर इथं CIN नंबर जे आहे तुम्ही ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून द्या. कंपनीचं नाव तुमच्या मनानं कोणतंही घेऊ शकता. नोंदणीकृत कार्यालय देखील कुठलाही तुमच्या हिशोबानं टाकू शकता. आणि CIN नंबर तुम्ही कोणताही पाठ करून ठेवू शकता. आता एक कसा करायला लक्षात ठेवायचं. CIN टाकायचं. त्यामध्ये काय करायचं समजा एक अल्फाबेटिकमधलं आपलं ABCD पासून झेडपर्यंत कोणतंही अक्षर टाका. त्यानंतर 5 अक्षरी नंबर टाकायचा. किती अक्षरी? 5. म्हणजे एक अक्षर घेतलं 5 अक्षरी नंबर घेतला. पुन्हा MH टाकायचं म्हणजे महाराष्ट्राचं MH टाकायचं. त्यानंतर पुन्हा 4 अक्षरी नंबर घ्यायचा. म्हणजे ही कंपनी कोण्या वर्षी स्थापन झाली? त्याचं 2000 साली झाली असं. तर लक्षात ठेवा एक इंग्लिशचा अक्षर पुन्हा 5 अक्षरी, पुन्हा 2 इंग्लिशचे अक्षर पुन्हा 4 अक्षरी, त्यानंतर 3 इंग्लिशचे अक्षर, त्यानंतर 6 अक्षरी असं लक्षात ठेवा. एक इंग्लिशचा अक्षर 5 आकडे टाकायचेत, पुन्हा 2 इंग्रजीचे अक्षर पुन्हा 4 आकडे टाकायचेत आणि पुन्हा 3 इंग्रजीचे अक्षर आणि त्याच्यानंतर काय करायचे 6 तुम्हाला आकडे टाकायचेत. अशा पद्धतीने एक CIN नंबर लक्षात ठेवा. चालेल. तर तुम्हाला 3 गोष्टी कळाल्या. एक कंपनीचं नाव, कार्यालय आणि CIN नंबर. या 3 गोष्टी प्रत्येक पत्रामध्ये ह्याच लिहायच्या, चेंजेस करायच्या नाहीत. ठीक आहे. तिथून इकडे यायचं. इथल्या साईडला देखील या 3 गोष्टी आहेत बघा डाव्या साईडला. तिथं तुम्हाला पहिल्यांदा टाकायचे फोन नंबर, त्यानंतर टाकायचे फॅक्स नंबर. आता फोन नंबर टाकत असताना इथं तुम्ही 020 हा तुमचा पिनकोड किंवा कोड असेल तर ते कोड टाकू शकता तुमचा, किंवा 022 टाकलं तरी काही अडचण नाही. 020 टाका, 022 टाका, तुमच्या मनानं इथं टाकू शकता. फोन नंबर आणि फॅक्स नंबरमध्ये पहिल्यांदा काय करायचं 020 किंवा 022 सुरुवात करायची आणि त्यानंतर मध्ये कोणतेही 8 अक्षर तुमच्या मनाने लिहायचे. मी सांगायलेलेच लिहावं किंवा पुस्तकात असलेले लिहावं असं काही नाही. कोणतेही 8 अक्षर लिहू शकता. तुमचा मोबाईल नंबर जो असतो तो मोबाईल नंबर जशाच तसा लिहून शेवटचे 2 अक्षर ते फक्त लिहायचे नाहीत. बाकी मोबाईल नंबर देखील लिहू शकता, काय अडचण नाही. समजा घरच्याच्या पाशी एक मोबाईल आहे आणि तुमच्या पाशी एक नंबर आहे, 2 नंबर आहेत, तर वरी एकाचा टाका दुसऱ्याचा खाली टाका, काय अडचण नाही. फक्त त्याच्या मागचे 2 अक्षर लिहू नका, 8 अक्षरी टाका. कळालं. मग फोन आणि फॅक्समध्ये सुरुवातीला 020 किंवा 022 लावायचं. त्यानंतर इथे तुम्ही डॅश मारायची आणि डॅश मारल्याच्यानंतर पुढे किती अक्षर लिहायचे? 8 अंकी लिहायचेत. मग 8 अंक आपल्या त्या मोबाईल नंबरचे पण असू शकतात. तुमचा 10 अंकी जो मोबाईल नंबर आहे त्याच्या शेवटचे 2 अंकी कमी लिहायचे आणि बाकी 8 लिहून टाकायचे. दुसरा एक नंबर असेल तर तो खाली लिहून टाकायचा. आणि आता वरलाच खाली लिहिले तरी काही अडचण येऊ शकत नाही, कारण कधी कधी फोन नंबर आणि फॅक्स नंबर ही सेम असू शकतात. समजलं असेल इतका तुम्हाला गोष्टी. कंपनीचं नाव झालं, कंपनीचं कार्यालय झालं, CIN नंबर झाला. CIN नंबर हे लक्षात ठेवून द्या. एक इंग्लिशचा अक्षर पुन्हा 5 अंक, 2 इंग्लिशचे अक्षर पुन्हा 4 अंक, पुन्हा 3 इंग्लिशचे अंक आणि त्याच्यानंतर 6 अंक. PLC आहे की नाही. हे अशा पद्धतीने तुम्ही हे CIN नंबर लक्षात ठेवू शकता. हे झाल्याच्यानंतर इकडल्या साईडला आपण आला तर इकडल्या साईडला तुम्ही 3 गोष्टी टाकणार आहात. फोन नंबर, फॅक्स नंबर. फोन नंबर आणि फॅक्स नंबरमध्ये सुरुवात 020 न करा आणि त्यानंतर सरळ आपल्या मोबाईलचे 8 अंक टाकून द्या, 2 अंक सोडून द्या. 2 मोबाईल असतील तर वरी एक खाली एक लिहायचे, 2 आकडे सोडून द्यायचे. नाही ते एकच असेल तर इथेही तोच लिहिलं तर काही अडचण येऊ शकत नाही, कारण फोन नंबर फॅक्स नंबर सारखे असू शकतात. एवढं झालं. त्यानंतर तिसरी गोष्ट टाकायची संदर्भ क्रमांक. आता संदर्भ क्रमांक लिहित असताना संदर्भ क्रमांक हे तुमचं जे नाव आहे, समजा कोणतं बी नाव असू जा तुमचं, तर ते तुमच्या नावाचं, समजा उदाहरणार्थ तुमचं नाव कोणाचं संतोष आहे तर संतोष S लक्षात ठेवायचं. तुमच्या वडिलाचं समजा विठ्ठलराव आहे तर V लक्षात ठेवायचं. आणि तुमचं आडनाव समजा उदाहरणार्थ गायकवाड आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं ते G.
SVG असं घेऊ शकता की नाही. तर आपण आपल्या नावाचे कोणते अक्षर, संदर्भ नंबर समजा इथला जेव्हा असंही काही नाही, तर तुमच्या नावाचे 3 अक्षर इथं लिहून टाकू शकता. CMR, मी जसं SVG सांगितलं ना, शॉर्टकट लिहा. असं काही नाही, संदर्भ क्रमांक नाव टाकायचं आणि त्याच्या पुढे सरळ 3 नावं टाकून द्यायचे इंग्लिशमधले कोणते बी. CMR असं टाकू शकता. पहिले नाव टाकायचं, त्याच्यामध्ये ऑब्लिक मारायचं आणि नंतर 2 नावं टाकून द्यायचे. समजा तुमच्या नावाचं इथं अक्षर लिहा, डॅश मारा, त्याच्यानंतर 2 नावं लिहून टाका तुमचे. इथपर्यंत झालं. तर अशा पद्धतीनं संदर्भ टाकल्या, संदर्भाच्या पुढे तुम्हाला 3 अक्षर लिहायचे. तर तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव टाकलं तरी काही अडचण नाही. शॉर्टकटमध्ये नाव लिहिशात नसतं पूर्ण. नावाचं पहिलं अक्षर सांगायला, कोणाचं नाव राम आहे तर R आहे ना, तर R असं लिहायचं इथं, R, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर इथं त्याच्या वडिलाचं दुसरं काही नाव आहे समजा, तर त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव आहे माणिक, तर M, तर इथं लिहायचं M. आडनावमध्ये त्याचं समजा राठोड आहे, तर इथं तुम्ही लिहायचं R. जे लिहायचं ते लिहून टाकायचं, 3 अक्षर, काही अडचण येऊ शकत नाही. संदर्भ क्रमांक लिहित असताना 3 अंक लिहायचे, अक्षर लिहायचे, डॅश मारायचे, पुन्हा 2 अंक लिहायचे. ठीक आहे. SC असं लिहिलं इथं. तुम्ही इथं काही लिहू शकता, काही अडचण नाही. तुम्ही SC लिहा, HC लिहा, का GC लिहा, का PC लिहा, काही लिहा. 3 अंक झाले तुमच्या नावाचे, 2 अंक झाले तुमच्या मित्राच्या नावाचे टाकायचे. मित्राचं नाव आणि त्याचं सरनेम, बस. इथं तुमचे 3 बी, इथं मित्राचे 2 नाव आणि सरनेम. तसंच नाव समजा एखाद्याचं नावाचं, मित्राचं नाव जे काय आहे त्याचं शॉर्टकटमध्ये लिहायचं. मित्राचं नाव आहे गणेश, तर G लिहायचं, बरं आहे. दुसऱ्याचं चंद्रकांत आहे, तर C लिहायचं. संदर्भामध्ये कळालं. मग 3 नावं तुमचे, 2 नावं मित्राचे, पुढे त्याच्यानंतर 30, 19, 20 लिहिले. तर असे डेट ऑफ बर्थ स्वतःची टाकून दिली, ते काही अडचण नाही. एखाद्याची समजा डेट ऑफ बर्थ आहे तर 30 टाकून द्यायची. तर डेट ऑफ बर्थ आहे एखाद्याची डेट ऑफ बर्थ आहे समजा 07 म्हणजे 7 तारीख, 03 म्हणजे मार्च महिना, आणि 2000 समजा तो 5 मधला आहे. तर लिहित असताना पहिले 07 लिहून टाकायचं, नंतर 03 ते बी लिहून टाकायचं, आणि नंतर जे 2005 एवढं लिहिण्यापेक्षा पहिले 2 अक्षर घेऊन टाकायचे, ते 20. कळाला. संदर्भ क्रमांक कसं लिहितात मग, फॅक्स नंबर, फोन नंबरमध्ये 020 सुरुवात करायची, आणि आपले मोबाईल नंबर लिहून टाकायचे, 8 अंकी, 2 अंकी सोडून द्यायचे. संदर्भामध्ये ते एकदम सोपं सांगितलं. तुमचे 3 नावं, तुमचं वडिलाचं आडनाव, तुमच्या मित्राचे 2 आणि तुमचे डेट ऑफ बर्थ, म्हटला विषय इथपर्यंत. वरले 3 झाले, खाल्ले 3 झाले. वरल्या 3मध्ये कंपनीचं नाव, नोंदणीकृत कार्यालय, CIN नंबर. खाली इथं 3 गोष्टीमध्ये फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक. संदर्भ कसा लक्षात ठेवायचे, तुमचे 3 नावं, मित्राचे 2 नावं, सर डेट ऑफ बर्थ. इकडे यायचं. आता इथं 3 गोष्टी टाकायच्या. आता पहिलं वेबसाईट टाकायचं. तुम्ही इथं जी कंपनी टाकायला ना त्याच कंपनीची वेबसाईट बनवायच्या. पुढे लिहायचं www 3दा म्हणजे ओल्ड वाईट वेब. 3 गोष्टी लिहायच्यात. WWE लिहिशाल नसता, www. आणि त्याच्यानंतर जी तुमची कंपनी आहे ती कंपनीचं नाव टाकून द्यायचं आणि .com लिहून टाकायचं. समजा कोणी कर्तव्य कंपनी लिहाले तर www कर्तव्य.com संपलं, हे लिहून टाकायचं. वेबसाईट झाल्याच्यानंतर खाली ईमेल लिहायचं. ईमेल कशानं सुरुवात येते किंवा कशानं संपत्ती येते तुम्हाला माहीत राहायला पाहिजे. कंपनीचं नाव लिहायचं. आपल्या इथं समजा कर्तव्य घेतलं आहे, तर जसं ईमेल बनवलं ना, वेबसाईट बनवली ना कर्तव्याची, तशी ईमेल पण बनवायची. तर सरळ टाकायचं कर्तव्य@gmail.com. ठीक आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ वेबसाईटमध्ये wwwचा वापर होतो, ईमेलमध्ये जीमेलचा वापर होतो. या 2 गोष्टी आल्या पाहिजे तुम्हाला. वेबसाईट, ईमेल बनवून टाका आणि नंतर दिनांक लिहून टाका. ज्या दिवशी तुम्ही हे पत्र लिहिणार आहात, उद्या लिहिणार आहात ना सकाळी, तर उद्याचे दिनांक टाकून द्यायचे. आज लिहायला तर आजचे दिनांक, ज्या दिवशी लिहायला ती दिनांक टाकून द्यायची. त्याच्यात काही बदल करायचा नाही. पुस्तकात 19 टाकलं म्हणजे 19 लिहू नका. 21मध्ये पत्र लिहायला तर 21मध्ये लिहा. समजलं. 3 गोष्टी वरी, 3 गोष्टी साईडला आणि नंतर इकडल्या साईडला 3, अशा 9 गोष्टी झाल्या तुमच्या. 3 3 3. कंपनीचे नाव, नोंदणीकृत कार्यालय, CIN नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ, वेबसाईट, ईमेल आणि दिनांक. या 9 गोष्टी झाल्याच्या नंतर आता मला सांगा तुम्ही काय पाठवायलात. भाग प्रमाणपत्र देणार आहात. ठीक आहे ना. कोणाला देणार आहात, ज्यांनी आपल्या कंपनीचे भाग घेतलेत त्याला देणार आहात. कोण पाठवणार आहे, चिटणीस पाठवणार आहे. मग चिटणीस पत्र पाठवायला आहे. कोणाला पाठवायला आहे, ज्यांनी आपल्या कंपनीचे काय घेतलेत, भाग घेतलेत. म्हणजे ते आपल्या कंपनीचे कोण झाले, तर भागधारक झालेत. भागधारकाला दुसरं तुम्ही सभासद पण म्हणू शकता. यांना आपल्या कंपनीच्या आधीच भाग घेतला ना, मग आता भाग घेतल्याबद्दल ह्याला भाग प्रमाणपत्र द्या. काहीतरी पुरावा द्या की त्यांना भाग घेतला आहे म्हणून. या व्यक्तीनं आपल्या कंपनीचे भाग घेतलेत, त्याच्यापाशी काहीतरी पुरावा असला पाहिजे. मग त्याला पुरावा म्हणून तुम्ही हे प्रमाणपत्र देत आहात.
तर प्रमाणपत्र देत आहात किंवा देणार आहात असं तुम्ही चिटणीस कळणार आहे त्याला. कोणत्या पत्रानं कळणार आहे ते या पत्र पाठवायला द्यायला. तर त्यामध्ये त्याचं नाव टाकलं समजा इथं कोणाचं, त्या सभासदाचं म्हणजे भागधारकाचं, ज्यानं आपल्या कंपनीचे भाग घेतले त्याचं नाव टाकून द्यायचं. जरी इथं जयंत मोदी दिले, तुम्ही तुमच्या मनानं काही घेऊ शकता. बाबूराव गणपतराव आपटे घ्या का रामसिंग मालपानी घ्या, सरनेम मालपानी, ठीक आहे ना, काही घ्या, तुम्हाला जे घ्यायचं ते घेऊ शकता, असं काही बदल होऊ शकत नाही. महिला असेल तर श्रीमती लावा, सौभाग्यवती लावा, पुरुष असेल तर श्री शब्द लावा, ठीक आहे ना. कैलासवासी फक्त शब्द पुढे करू नका. नसता जयंत मोदी त्याच्या पुढे लावलं आहे कैलासवासी, मग जयंत मोदी राहिलेच नाहीत तर कशाला पत्र पाठवता, ठीक आहे. तर त्यामुळे श्री किंवा श्रीमती शब्द लावा, महिला असेल तर श्रीमती, पुरुष असेल तर श्री. खाली समजा तो कुठं राहतो तर त्याचा अपार्टमेंट नंबर ते तुम्ही टाकू शकता, अन्यथा टाकणं गेलं तरी चालते. तुम्ही तिथं समजा उदाहरणार्थ त्यांचं नगर कोणतं तरी एखादं, ठीक आहे ना, साईनगर, शिवाजीनगर, श्रीनगर असं नगर टाकून कोणता बी एक रोड टाका. VIP रोड, MGM रोड, ITI रोड, एक रोड टाकून द्यायचा. आणि समजा आपली कंपनी कुठं आहे, मुंबईची आहे, तर हा भागधारक आपला पुण्याचा पण असू शकतो किंवा प्रॉपर मुंबईचा बी असू शकतो. कोणताही त्याचा ॲड्रेस टाकून त्याच्यापुढे पिन कोड लिहू शकता. पिनकोड असं नाही की तुम्हाला पार्टच राहावं, कोणता पण टाकू शकता. फक्त पिनकोड लिहित असताना 6 आकडे राहावे हे लक्षात ठेवा. समजलं. मग ह्या ठिकाणी 3 गोष्टी लिहिल्या, ह्या ठिकाणी 3 गोष्टी लिहिल्या, ह्या ठिकाणी 3 गोष्टी लिहिल्या. इथं तुम्ही ज्याला पत्र पाठवणार आहात ना त्याचं नाव लिहायचं. मग नाव लिहायचं त्याचं XYZ तुमच्या मनानं, गणपतराव बाबूराव आपटे, त्याचा ॲड्रेस लिहिल्या, कोणतं बी लिहा. अभिमान अपार्टमेंट आहे तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, अपार्टमेंट लिहा. कोणतं साईनगर, शिवाजीनगर लिहा, VIP रोड लिहा, ITI रोड लिहा, कोणताही लिहा. खाली पुणे करा, नांदेड करा, मुंबई करा, तुमची इच्छा, ठीक आहे. कंसामध्ये ते लिहायचं रजिस्टर पोस्टाने. रजिस्टर पोस्टाने म्हणजे काय, तर हे जे चिटणीस याला पत्र जे पाठवायला आहे, हे पत्र कसा पाठवायला आहे ते रजिस्टर पोस्टाने, म्हणजे फास्ट जाणार आहे हे पत्र. स्पीड पोस्ट म्हणतात त्यालाच, नोंदणीकृत पत्र त्यालाच म्हणतात. तर असं कंसात लिहायचं इथं. याला कळाव बाबा तुला जे पत्र आलेलं आहे ते कोण्या पोस्टानं पाठवले, ते स्पीड पोस्टानं पाठवले, रजिस्टर पोस्टाने, ठीक आहे. तर पत्र लिहित असताना एवढ्या गोष्टी कळाल्या का बघा. ह्यावरील 3 गोष्टी, कंपनीचं नाव, ॲड्रेस म्हणजे कार्यालयाचा आणि CN नंबर 3, पुन्हा या साईडला 3, फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक, पुन्हा या साईडला 3, वेबसाईट, ईमेल, दिनांक, पुन्हा इथं ज्याला पत्र पाठवलं त्याचं नाव तुमच्या मनानं बनवा, पुस्तकातलं घेणं गेलं तरी चालेल आहे. एवढं झाल्याच्या नंतर मग खाली येतो तो म्हणजे विषय. तो म्हणजे काय, विषय. मग आता मला सांगा, चिटणीसानं हे पत्र कोणाला पाठवलं, सभासदाला. चिटणीस पाठवला आहे, कोणाला पाठवलं आहे, सभासदाला. सभासद म्हणजे काय, ज्यानं भाग घेतलेत त्याला. मग त्याला काय कळवलं बाबा की तुम्हाला आम्ही कोणतं पत्र देत आहात, भाग प्रमाणपत्र देत आहात असं म्हणून हा व्यक्तीला पत्र पाठवलं आहे. मग बघा इथं सांगायला बघा विषय काय, भाग प्रमाणपत्राचे वाटप म्हणजे भाग प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला देणार आहात असं ते कळवलं आहे. मग महोदयमध्ये काय लिहिते बघा, विषय टाकायचा आणि महोदय यायचं इकडं. महोदयमध्ये बघा आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हा आहे चिटणीस, ठीक आहे ना. चिटणीस पत्र लिहायला कोणाला, सभासदाला, म्हणजे ज्यानं भाग घेतलेत त्याला. चिटणीस स्वतःच्या मनाने लिहितो का हो, नाही. संचालक जो माणूस आहे, मेन मालक, तो सांगतो चिटणीसाला की बाबा तुम्ही काय करा, या संचालक सभासदाला काय करा, पत्र पाठवा. असं कोण म्हणतं आहे, संचालक. कोणाला म्हणतं आहे, चिटणीसाला. मग चिटणीस पाठवतो. मग आता चिटणीस काय म्हणून पाठवतो बघा, त्याच्या स्टोरी बघा. चिटणीस म्हणाला सभासदाला, आपणास कळविण्यात येते की, म्हणजे तुम्हाला कळविण्यात येते की आपण केलेली भाग मागणी विनंती अर्ज, म्हणजे ह्या सभासदानं किंवा या भागधारकानं कंपनीकडे काय केला होता, अर्ज केला होता. आधी सांगितलं तुम्हाला फळ्यावर, ही कंपनी आहे आणि हा सभासद आहे. तर ह्यानं कंपनीकडे काय करते, अर्ज करते की मला भाग द्या. आणि ह्यानं अर्ज केल्यावर कंपनीला काय देते, भाग देते. त्याला म्हणायचं भागांचं वाटप झालं. आणि जेव्हा ह्यानं मग भाग घेतो तेव्हा तो सभासद बनतो, ठीक आहे ना. चिटणीस हा कोण आहे, चिटणीस आहे. मग ह्या चिटणीसानं पत्र कोणाला लिहिले, भागधारकाला. या भागधारकानं कंपनीकडे काय केला होता, अर्ज केला होता की मला तुमच्या कंपनीचे काय द्या, भाग द्या. आणि नंतर कंपनीने याला भाग दिले की नाही, दिले. भाग दिल्यावर हा कंपनीचा कोण झालेला आहे, भागधारक झालेला आहे. मग भागधारक हा झाला तर आता भागधारक झाल्यावर हे चिटणीस याला पत्रानं काय देत आहे, पत्र पाठवत आहे, भाग प्रमाणपत्र तुम्हाला देत आहात म्हणून.
तर ते सांगत असताना चिटणीस पहिल्यापासून सगळी स्टोरी सांगते. काय म्हणते बघा, आपणास कळविण्यात येते की आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज, म्हणजे आपलं हे जे सभासद आहे ना, यानं अर्ज केला होता मला भाग द्या म्हणून, तर ते सांगायला तुम्ही भाग मागणी केली होती म्हणते, त्यासाठी तुम्ही एक विनंती अर्ज केला होता. त्या अर्जाचा कितवा क्रमांक होता म्हणते, 50वा क्रमांक होता. तर बघा, आपणास कळविण्यात येते की आपण केलेल्या भाग मागणी विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपणास समहक्क भागांचे वाटप करण्यात आलेले आहे. मी सांगितलं याला भाग वाटप केलेत ना, भाग वाटप केलेत म्हणून हे अर्जदार नसून भागधारक झाला आहे. मग तेच सांगायला चिटणीस की बा आपल्याला कळविण्यात येते की, इथं सांगायचं आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की म्हणायचं की तुम्हाला काय केलेलं आहे, तर भाग वाटप केलेले आहेत, भागांचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही कंपनीकडे काय केला होता, एक अर्ज केला होता, किती नंबरचा, 50 नंबरचा. आणि त्यामुळे तुम्हाला भागांचं काय केलेलं आहे वाटप, ते बी कोण्या भागाचं, समहक्क भागाचं. प्रकार 2 असतात, समहक्क आणि अग्रहक्क. तर अग्रहक्काचं न करता कोणाचं केलेलं आहे, समहक्काचं, चांगल्या भागाचं केलेलं आहे. कळतंय. आपणास कळविण्यात येते की आपण एक अर्ज केला होता 50व्या नंबरचा, नंबर टाकणं गेलं तर जमते, आणि त्यामुळे तुम्हाला समहक्क भागांचं वाटप केलं आहे, असं चिटणीस कोणाला म्हणाला आहे, त्या सभासदाला. त्याच्या पुढे काय म्हणते बघा, सदर भागांचे, म्हणजे तुम्हाला जे आम्ही भाग दिलेत त्याचे भाग प्रमाणपत्र, म्हणजे त्याचा दाखला आपणास भागांचे वाटप केल्यापासून, भागाचं ज्या दिवशी आम्ही तुम्हाला काय करायला आहे वाटप, तेव्हापासून 15 दिवसात, किती दिवसात, 15 दिवसात सभासद नोंदविलेल्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने काय केलं जाईल, पाठविलं जाईल. मग आता मला सांगा, चिटणीस हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती कोणाला, सभासदाला सांगत आहे की तुम्ही एक अर्ज केला होता, तुम्हाला अर्ज केल्याच्या हे बघा पूर्ण नाव लिहू काय, चिटणीस, मोठं नाव लिहिणं आहे, आणि हा आहे सभासद. हा आधी सभासद नव्हताच, फक्त अर्जदार होता, आता झाला आहे सभासद भाग दिल्यावर. मग आता मला सांगा, या चिटणीसानं याला पत्र लिहून कळवाले चिटणीस की म्हणाले बाबा तुम्ही आमच्या कंपनीकडे अर्ज केला होता की आम्हाला भाग द्या, आणि नंतर आम्ही तुम्हाला ते काय केलेलं आहे, भागांचं वाटप केलेलं आहे. तुम्ही आमच्याकडे 50व्या नंबरचा अर्ज विनंती केला होता आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला भागाचं काय केलं आहे, वाटप. आता भागाचं वाटप केलं, तिथून 15 दिवसात आम्ही तुम्हाला कोणतं पत्र देत आहात, भाग प्रमाणपत्र देत आहात, असं चिटणीस या सगळ्या माहितीनुसार सांगत आहे. कळालं. ही माहिती पुस्तकीच भाषेत लिहावं अशीही काही नाही. तुम्ही ही माहिती अशीही सांगू शकता की आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आपण कंपनीकडे एक भागसाठी किंवा भागांसाठी विनंती अर्ज केला होता, त्यामुळे तुम्हाला आम्ही भागांचं वाटप केलेलं आहे, आणि आता भागाचं वाटप केलेल्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही रजिस्टर पोस्टाने काय पाठवत आहात, भाग प्रमाणपत्र पाठवत आहात, असं देखील तुम्ही लिहू शकता. पुस्तकीच भाषा लिहावी अशी काही नाही. ओके, चला पुढे. तुम्हाला एक बॉक्स तयार करावा लागतो अशा पद्धतीनं. मग आता मला सांगा, या संचालक, हे सभासदांना म्हणजे त्या अर्जदारानं किती भागासाठी अर्ज केला होता, हो किती भागासाठी केला होता, 50 भागासाठी किंवा 100 भागासाठी, किती असू जा. तर तशा पद्धतीनं कसं केलं जातं बघा. या बॉक्समध्ये किती गोष्टी आहेत, बॉक्समध्ये समजा उदाहरणार्थ 4 गोष्टी आहेत. तर या 4 गोष्टी समजा, पहिली गोष्ट आहे पृष्ठ क्रमांक. पृष्ठ क्रमांक म्हणजे पान नंबर, कोणताही पान नंबर टाकू शकता. 1006 आहे ना, इथं तुम्ही 1 पान नंबर जरी टाकला तर काही अडचण नाही, 2 टाकला तरी काही अडचण नाही, 50 टाकला काय, 10 टाकला काय, 1000 टाकला काय अडचण नाही. लक्षात ठेवायचं फक्त हे पृष्ठ क्रमांक, इथं कोणताही टाका. त्याच्यानंतर आपण त्याला कोणतं पत्र पाठवलं, भाग प्रमाणपत्र. तर भाग प्रमाणपत्र देणार आहात, तर त्या भाग प्रमाणपत्राचा क्रमांक किती आहे, 9630 आहे का, 10 नंबरचा आहे का, 200 नंबरचा आहे का, 500 नंबरचा, कितव्या नंबरचा तुमच्या मनानं टाका. हे खाल्ल्याला काही किंमत नाही. पहिलं पृष्ठ क्रमांक टाका, नंतर भाग प्रमाणपत्र क्रमांक टाका. तुमच्या मनानं क्रमांक टाकू शकता, तुम्हाला जे आवडीचे आकडे आहे ते टाकून द्या. ठीक आहे. त्यानंतर भागांचे क्रमांक, अनुक्रमांक म्हणजे भागाचे क्रमांक. आपण तो जो व्यक्ती आहे ना सभासद, त्यानं अर्ज केला होता भाग द्या म्हणून, तर त्याला किती भाग दिले, तर 50 दिलेत का, 100 दिलेत का, 200 दिलेत का, 300 दिलेत. ठीक आहे ना. तर एवढ्या भागांची एकूण संख्या, त्याला किती दिले, तर 100. मग ते 100 भाग कोणते दिले, तर ते 301 नंबर ते 400 नंबरचे त्याला भाग दिलेत. 301 पासून ते 400 पर्यंतचे दिलेत क्रमांक, ह्या क्रमांकाचे दिलेत त्याला. कंपनीकडे हजारो भाग राहतात, तर 1000 प्रत्येक भागाचा एक वेगळा क्रमांक असतो. तर ह्याला जे दिलेत ना, ते कोणत्या नंबरचे होते, 301 ते 400चे. तर तुम्ही इथं तुमच्या मनानं टाकू शकता. 01 ते 100 पर्यंतचे तुम्हाला दिलेले आहेत. 51 पासून
ते 150पर्यंतचे तुम्हाला दिलेले आहेत. असे कोणते आकडे घ्या, इथे 101 पासूनचे 200पर्यंतचे पण दिलेले आहेत, असं घेऊ शकता. समजलं? प्रश्न क्रमांक टाकायचा, कोणता एक नंबर टाका. भाग प्रमाणपत्र नाव टाकायचं, तुमच्या मनानं टाका. भागाची एकूण संख्या इथं कोणतीही तुमच्या मनावर 100 टाका. आणि मग 100 कोणत्या नंबरचे दिलेत तर अनुक्रमांक त्याचा 101 पासूनचे 200 म्हणा का 01 पासून 100 म्हणा का 301 पासून 400. हे बॉक्स बनवता येते, काही अडचण नाही. 4 गोष्टी फक्त वरल्या लक्षात ठेवा. पेज क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, सगळे क्रमांकच आहे तो. पेज क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, भागांचा क्रमांक आणि शेवटी एकूण संख्या. तर क्रमांकच 3 आहेत, 1 2 3 क्रमांक आहेत. पेज नंबर, प्रमाणपत्र क्रमांक, भागाचा क्रमांक आणि शेवटी संख्या. ते 4 गोष्टी लक्षात ठेवा. बॉक्स संपला. त्यानंतर काय, आता हे कंपनीचा कोण झालेला आहे, मग भागधारक करायला भाग घेतला आहे. तर आता इथून पुढे चिटणीसाला हर रोज पत्र पाठवेल किंवा काही याची मदत करेल. तो म्हणतो का यापुढे आपणास प्रत्येक वेळी उत्तम सेवा पुरविल्या जातील. म्हणजे तुम्ही आमच्या कंपनीचे भाग घेतल्या ना, मग आता तुम्हाला इथून पुढे आम्ही काय करू, उत्तम सेवा देऊ, असं चिटणीस त्याला कळवालं आहे. खाली शेवटी म्हणतो कळावे. कळावे म्हणजे तुम्हाला पत्र लिहिलं तर कसं वाटलं काय नाही, हे कळावे म्हणतो. आणि शेवटी इकडच्या साईडला तो कोण आहे चिटणीस, तर सांगत आहे आपला विश्वासू. वरी जे कंपनीचं नाव टाकलं तेच खाली कंपनीचं नाव टाका. आणि खाली म्हणतो स्वाक्षरी. आणि ते चिटणीसाचं नाव आहे इथं श्री आनंद स्वामी. तुम्हाला नाव लिहि वाटत नसेल, फक्त असं चिटणीस म्हणून नाव टाकायचं असेल तर तसंही टाकू शकता, काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने हे पत्र होतं. एक वेळेस बघू शकता तुम्ही पत्रामध्ये किती गोष्टीचा समावेश होता, एक वेळेस बघा. शॉर्टकट असते हो पत्र. तर पत्रामध्ये पहिल्यांदा 3 गोष्टी, कंपनीचे नाव, पत्ता, CN नंबर, ते 3 झाले. इकडे देखील बाजूला 3 गोष्टी, फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ कसा लिहायच्यावरी सांगितले. पुन्हा इकडे देखील 3 गोष्टी, वेबसाईट, ईमेल, दिनांक, या 9 गोष्टी तर झाल्या. त्याच्यानंतर इथं त्या चिटणीस, संचालक, सभासदाचं नाव, काही बनवा, तुमच्या मित्राचं घ्या, कोणाचंही घ्या. या 10 गोष्टी तर पाठ करायची गरजच नाही. हे 3 झाले, हे 3 झाले, हे 3 झाले, 9 झाले आणि हे 1 झाला, 10. 10च्या नंतर खाली यायचं, विषय टाकायचा. जे विषय आहे ते विषय नाव टाकून द्यायचं. आपण भाग प्रमाणपत्र पाठवल्यानंतर प्रमाणपत्राचं वाटप, भाग प्रमाणपत्राचे वाटप, बस. त्यानंतर तुम्हाला महोदय लिहावं लागते. काय लिहावं लागते? महोदय. मी सांगतो महोदय कधी पाठ करायचं नाही, हे तुम्ही पाठ करत बसू बी नका. अहो मला सांगा, चिटणीस त्याला पत्र द्यायला येईन, काय सांगत आहे बाबा, तुम्ही कंपनी, आपल्यास कळविण्यात येते की आपणास कळविण्यात येते की आपण कंपनीकडे एक विनंती अर्ज केला होता. कशासाठी? भागांसाठी. मग तुम्हाला भागांचं काय केलं, वाटप केलं. आणि वाटप केल्याच्या नंतर तुम्हाला आता आम्ही भाग प्रमाणपत्र काय करणार आहोत, देणार आहोत. कधीपासून? वाटप केलेल्या दिवसापासून. किती दिवसात? 15 दिवसात. ते बी कशावर? तुम्ही जे रजिस्टर पत्ता पाठवला होता ना, त्या पत्त्यावर तुम्हाला आम्ही काय करतात, पाठवित आहात, असं सांगून द्या. हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही त्याला किती भाग दिलेत, कोणत्या क्रमांकाचे दिलेत हे पाठवा. त्याला एकूण 100 भाग दिलेत, 301 ते 400 नंबरचे दिलेत. त्यासाठी त्याला प्रमाणपत्र द्यायला की नाही द्यायला, तर कोणत्या क्रमांकाचं ह्या, आणि ते प्रमाणपत्र कितव्या पेजवर होतं ते त्याचा पेज नंबर. अशा 4 गोष्टी तुम्ही लिहू शकता. आणि शेवटी त्याला काय म्हणायचं मग आपण, यापुढे आम्ही तुम्हाला काय करू, उत्तम सेवा देऊ, कळवावे. इकडल्या साईडला चिटणीस टाकून देतो. आपला विश्वासू आहे म्हणतो मी. कंपनीचं वरलं नाव लिहा, सही मारा, इथं स्वाक्षरी नाव टाका, इथं आनंद स्वामी टाका की चिटणीस नाव टाका, काय तुमच्या मनावर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पत्रव्यवहार तयार केला जातो. जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. पत्रव्यवहारामध्ये काहीच जास्त गोष्टी नसतात. कोणत्या कोणत्या गोष्टी असतात तर त्याला मी 1 मिनिटात बघा. वरल्या 3, ह्या 3, ह्या 3, 9. भागधारकाचं नाव 10. ते विषयाचं नाव 11. 11 झाल्याच्या नंतर महोदय पूर्ण 12. एक बॉक्स तयार करायचं 13. 13च्या नंतर या ठिकाणी कळावे म्हणून दिलं जातं 14. आणि शेवटी आपला विश्वास. 15 गोष्टीमध्ये तुमचं पत्रव्यवहार खतम आहे. एवढा व्हिडिओ समजला असेल, ठीक आहे. नाही समजला असेल तरी विचारू शकता, कमेंट करू शकता, कमेंटवर विचारू शकता. धन्यवाद.